आणि सुरुवातीलाच संभाजीनगरमधून एक महत्त्वाची बातमी आहे। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत एकत्र निवडणूक लढवण्यासाठी भाजप आणि शिवसेनेची पहिली बैठक पार पडली आहे। या पहिल्या बैठकीमध्ये घरातल्या कोणत्या प्रभागात कुणाची ताकद किती आहे याबाबत प्राथमिक चर्चा झाल्याचं दोघांनीही सांगितलं। बैठकीला उपस्थित असलेले नेते आपल्या वरिष्ठांसोबत याबाबत चर्चा करतील आणि उद्या त्यावर बैठक होणार आहे। त्या बैठकीमध्ये जागा वाटपासंदर्भात चर्चा होईल असं देखील सांगण्यात आलेलं आहे। संभाजीनगरमध्ये भाजप आणि शिवसेनेमध्ये सुरू असलेली ही बैठक आता संपलेली आहे। मुलांसाठी आजी माजी आमदारांमध्ये चुरस आहे असंही समजतंय। आमची शिवसेना आणि भाजप छान बैठक झाली। दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी आम्ही एकत्र बसलो होतो आणि त्यामध्ये युती करायचीच आहे। छत्रपती संभाजीनगरचा विकास करायचा असेल तर युतीमध्ये लढलं पाहिजे, या अनुषंगाने आम्ही पुढे गेलो। कोणकोणत्या प्रभागामध्ये कसं आपल्याला पुढे जाता येईल, कुणाचे उमेदवार 2 असू शकतात, 3 असू शकतात, असे साधारण प्राथमिक चर्चा आमची झाली। त्या संदर्भातला आता आम्ही परत उद्या दुपारी बसणार आहोत। आपापल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून उद्याच्या बैठकीला आम्ही असू। पहिली पूर्ण बैठक घेतली। या बैठक घेतल्यानंतर त्याच्यातून कसे वाढ होणार आहे, कसे तुटलेले आहे, कारण की आपण पाहिलं असेल गुलमंडी वाढ म्हणजे एक ठिकाणचा नाहीये, राजा बाजार वाढ कुठपर्यंत गेला। अशा पद्धतीने सर्वांची आम्ही चाचपणी करून हे केलेलं आहे आणि ती चर्चा केली की आपल्या नेत्याची चर्चा करणार आहे। आम्ही पण नेत्याची चर्चा करून उद्या बसून लवकरात लवकर आम्ही आमची युतीच्या मीटिंग फायनल करणार।